हॅलो नमस्कार. ऋतुजा लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कसे आहात? स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल. आनंदी तर असायलाच हवं. आणि परत एकदा आता थंडी परत सुटलेली आहे किंवा परत एकदा थंडी अशी वाटत आहे की खूप अशी थंडी पहिल्यासारखीच ते जाताना सुद्धा थंडी आपल्याला त्रास देऊन जाणार आहे म्हटलं तरी काय हरकत नाही. तर दिवस असा छान उगवलेला होता आणि त्या दिवसाचं सूर्याचं दर्शन घेत घेत चहा वगैरे प्यायचं चालू होतं. आणि आता करायला घेतले होते मी उत्तापा करायला घेतला होता. तर तो उत्तापा कशाचा होता तर तर हा उत्तापा मी घेतला होता रव्याचा करायला. रवा ताकामध्ये भिजवला होता, म्हणजे ताकातले डोसे म्हटलं तरी चालेल. आणि उत्तापा कांदा टोमॅटो घातल्यानंतर तो उत्तापासुद्धा होऊ शकतो. म्हणजे जे काय आपण इडलीचं पीठ वगैरे भिजवतो ना तसं केलं नव्हतं. तर रवा घेतला होता, त्याच्यामध्ये थोडंसं ताक टाकलेलं होतं. ताकामध्येच तुम्ही तो रवा भिजवायचा असतो किंवा दही टाकलं तरी चालते. ताक नसेल तर तुम्ही त्याला दही टाकले तरी काही हरकत नाही. तर अशा प्रकारे ताकातले डोसे किंवा उत्तापा करायचा चाललेला होता. आणि काय झालं होतं, रोज जे म्हणजे स्वयंपाक करू करू आपल्याला बोर होतं. तर म्हटलं आज काहीतरी असं वेगळं कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर घालून वेगळं करायचं चाललेलं होतं. आणि आणि ह्याच्याबरोबर आम्ही खाणार होतो सॉस किंवा लोणचं असं खाणार होतो. कारण ह्याच्याबरोबर सॉस लोणचं मस्त लागतं. आणि विशेष म्हणजे हे खाल्ल्यानंतर ना, जरी हे 2-3 खाल्ले ना, जेवायची सुद्धा गरज पडत नाही. कारण हेल्दी तर आहेच आणि लहान मुलांना तर हा पदार्थ खूप आवडतो. आणि ज्यावेळेस तुम्ही कांदा टोमॅटो टाकत नाही ना, त्यावेळेस तुम्ही प्लेन ह्याला करू शकता. म्हणजे प्लेन केल्यानंतर डोसा टाईप होतं. खरंच छान लागतं. तुम्ही एकदा करून बघा. आणि ज्याला कांदा टोमॅटो टाकून आवडतं त्यांनी कांदा टोमॅटो टाकून करायचं. काय होतं, कांदा टोमॅटो टाकल्यानंतर त्याची जाडी वाढते आणि त्यामुळे तो उत्तापा टाईप होतो. तर हे असं पीठ तयार होतं भिजल्यानंतर. आणि गरा चांगला भिजल्यानंतरच ह्याला जाळी वगैरे अशी छान पडते. त्यामुळं चांगला भिजू द्यायचा. आणि जेवढा गरा चांगला भिजेल तेवढं हे आणखीन जाळीदार होतं आणि चांगलं होतं. वेळ लागतो भाजायला पण छान होतं. पहिल्यांदाच आपण तेल लावून घेतल्यानंतर परत सारखं सारखं तेल सोडायची गरज नाही. फक्त मिठाच्या पाण्याचा शिंतोडा दिल्यानंतर सुद्धा तो डोसा किंवा तो उत्तापा निघू शकतो. फक्त एवढंच की ज्यावेळेस तुम्ही डोसा म्हणजे तव्यामध्ये सोडणार आहे त्यावेळेस कडेने थोडंसं तेल सोडायचं आहे. तर आता ना बऱ्याच दिवसातून ताक करायला घेतलं होतं. आणि ताकाचं काय झालं होतं, जास्त तूप निघत नव्हतं. कारण दूध एकदम कोवळं आणि नवीन असल्यामुळं त्याची साई निघत होती, पण त्या साईला पाहिजे एवढं तूप निघत नव्हतं. त्यामुळे ना बराच वेळ त्याला मला ना हलवत बसावं लागत होतं. आणि बराच वेळ ग्राइंडरची मशीन फिरू 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 मला ना खूप वैताग आला होता. पण तरी पण म्हटलं प्रयत्न काय सोडायचा नाही. मी मशीन ना अक्षरशः अशी गरम झाली होती. तर पटकन बंद करावं. साड्या वगैरे काढल्या होत्या फॉल पिको करायला. मावस भावाचं लग्न झाल्यापासून त्यावेळेसपासून साड्या अशा पडलेल्या होत्या आणि त्या साड्या फॉल पिको करायला टाकायच्या होत्या, पण टाकल्याच नव्हत्या. तर आता फायनली ह्या साड्या मी टाकायला घेतलेल्या आहेत. तर आता ना ह्या सगळ्या साड्या काठपदर होत्या आणि काठपदराच्या सगळ्या साड्या मला फॉल पिको करायच्या होत्या. कारण आता बऱ्याच पाहुण्यारावळ्यांच्यात लग्न आहेत आणि लग्नाला ह्या साड्या मला नेसायच्या आहेत. म्हणून साड्या आता मी ब्लाऊज शिवाय टाकणार आहे, साड्या फॉल पिको करायला टाकणार आहे. कारण भरपूर माझ्या मावशीने सुद्धा मला भरपूर साड्या घेतल्या होत्या आणि ही साडीसुद्धा मी त्या लग्नात घातली होती. आणि त्या लग्नात फॉल पिकोच केली नव्हती, कारण आधीच 2 दिवस घेतली होती आणि त्यामुळे एवढ्या अर्जंट फॉल पिको करून भेटली नाही, ब्लाऊजसुद्धा शिवला नाही. तर ह्या साडीचे सुद्धा ह्या सगळ्या साड्यांचे ब्लाऊज मी शिवायला टाकणार आहे. आणि ही साडी आहे ना, ती महालक्ष्मीसाठी आमच्या जाऊबाईंनी 2 साड्या घेतल्या होत्या. एक येल्लो कलरची होती आणि ही ब्ल्यू कलरची होती. अशा 2 साड्या घेतल्या होत्या. त्या पण ऑफरमधल्याच होत्या. तर त्यांनी महालक्ष्मीला म्हणून आणलेल्या होत्या. तर त्यांनी एक घेतली आणि मला एक घेतली. अशा साड्या फॉल पिकोच्या होत्या. आता ह्या सगळ्या साड्या फॉल पिको करून घेणार आहे. आणि आता ब्लाऊजची शिलाई तरी इतकी झालेली आहे की ब्लाऊज म्हणजे साड्या फॉल पिको करायचे, ब्लाऊज शिवाय टाकायचे आता नको वाटत आहे. कारण खूप हाय रेट झालेले आहेत सर्व गोष्टींचे. आणि ही महागाई वाढली आणि काही जरी वाढलं तरी आपल्या बायकांना छंद असतो साड्यांचा, ब्लाऊजचा. आणि किती जरी महाग काही जरी झालं तरी आपल्याला जे साड्यांचं वगैरे वेड असतं ते आपण पूरक करतो. ही साडी आहे ती माझ्या आईने मला दिलेली आहे.
म्हणजे मी माहेरला एकदा म्हणजे कुठल्या तर सणाला गेली होती त्यावेळेस तिने मला ही साडी दिलेली होती. तर ह्या सगळ्या साड्या मला ना खूप आवडतात, म्हणून सगळ्या साड्या आता मी फॉल पिको करणार आहे. आणि ह्या साडीचे म्हणजे कलरच्या माझ्याकडे भरपूर साड्या आहेत, पण ह्या साडीचा पदर एवढा सुंदर आहे, एवढा मस्त आहे की त्याच्यावरती पॅरट आहेत आणि खूप सुंदर आहे, म्हणून मी ही साडी सुद्धा फॉल पिको करणार आहे. वांगी कलर आहे. पण लग्न समारंभाला, चांगल्या मोठ्या फंक्शनला आपण अशा काठपदराच्या साड्या वेअर केल्यानंतर खूप सुंदर लूक येतो आणि त्याच्यावरती दागिने घातल्यानंतरसुद्धा आपला लूक एक प्रकारचा वेगळाच दिसतो. त्यामुळे अशा साड्यांना, काठपदराच्या साड्यांना फॉल पिको, ब्लाऊज वगैरे मस्त हे शिवलेच पाहिजे. आणि ही आहे सिंथेटिक्समधली ब्लॅक कलरची जी मल्टी कलरची साडी आहे, ह्यालासुद्धा फॉल पिको करणार आहे. त्यामुळे ना आपण ड्रेस जरी घालत असलो तर साड्या, ब्लाऊज, फंक्शन टाईप, डेली यूजसाठी आपण वापरू शकतो. आणि हे सगळं साड्या वगैरे आता काढून झाल्या आणि तिशाने घेतला होता गॅदरिंगमध्ये भाग. तर तिची आपली डान्सची प्रॅक्टिस चालली होती. म्हटलं आता आपण बाहेर कट्ट्यावर बसलोच आहे ऑलरेडी, तर तिच्या डान्सच्या प्रॅक्टिसचं शूट तर झालंच पाहिजे. चला तर मग मी माझा व्लॉग इथेच संपवते. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.